स्वामी कोणाकडून सेवा करून घेतात? स्वामींना आपल्या सेवकामध्ये पूर्ण नम्रता हवी असते. त्यामुळे स्वामी त्यांच्याकडून सेवा करून घेतात ज्यांच्यामध्ये अहंकार नसतो. ज्यांच्या मुखातून स्वामींचे नाव नित्य उच्चारले जाते अशा व्यक्ती स्वामींच्या नजरेत येतात. स्वामी त्यांना जवळ घेतात जे त्यांचे नाव हृदयात बाळगतात. संकटातही ज्या भक्तांचा स्वामींवरचा विश्वास ढळत नाही अशा भक्तांकडून स्वामी सेवा करून घेतात. मनामध्ये अभिमान असेल तर कोणतीही सेवा अपूर्ण राहते. स्वामी कुणालाही कसोटीशिवाय जवळ घेत नाहीत. ज्या व्यक्तीमधून क्रोध, मत्सर, लोभ यांचे उच्चाटन झाले आहे किंवा जे या गोष्टींवर सातत्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे अशा भक्तांकडून स्वामी सेवा करून घेतात. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये कोणतेही कार्य स्वामींसाठी करत आहोत अशी भावना असेल तर अशा व्यक्तीकडून स्वामी सेवा करून घेतात. माझे कार्य झाले किंवा नाही पण स्वामींच्या सेवेत राहणे हेच मोठे भाग्य आहे अशी निष्काम सेवेची भावना ज्या व्यक्तीच्या मनात असते त्या व्यक्तीकडून स्वामी सेवा करून घेतात. ज्या व्यक्ती आधी स्वामींची सेवा मग स्वतःचा विचार करतात त्यांच्याकडून स्वामी सेवा करून घेतात. जे लोक सेवा गुप्तपणे करतात, कोणालाही न सांगता कोणताही दिखावा न करता सेवा करतात अशा व्यक्तींकडून स्वामी सेवा करून घेतात. आपण सर्वांनी स्वामींची सेवा मिळावी यासाठी स्वतःमध्ये आवश्यक गुण जोपासले पाहिजेत. कारण शेवटी स्वामींची सेवा म्हणजेच त्यांची कृपा आहे.